हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी लेअर. फ्रेंड्स, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकदम साधा आणि सिंपल मेकअप, तोही फक्त 5 मिनिटांमध्ये तयार होणारा मेकअप. एकदम साध्या पद्धतीने सांगितलेलं आहे. मी या ठिकाणी घेतलेलं आहे सिटाफिलचं मॉइश्चरायझर. तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते मॉइश्चरायझर घेऊ शकता. पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर असेल तरीही चालेल किंवा बोरोप्लसचं असेल तरीही चालेल. कोणतंही फक्त मॉइश्चरायझर पाहिजे. मॉइश्चरायझर हे आपल्या चेहऱ्याला एकदम नरिशिंग बनवतं. आपला चेहरा एकदम या ठिकाणी स्मूथ आणि शायनी बनतो. मॉइश्चरायझर व्यवस्थित आपल्याला चेहऱ्यावरती अप्लाय करून घ्यायचं आहे. मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर आपण घेणार आहोत ते म्हणजे प्रायमर. तुम्ही तुमच्याकडे जे पण प्रायमर अवेलेबल असेल ते यूज करू शकता. मी या ठिकाणी जेल प्रायमर घेतलेला आहे. प्रायमरच्या ऐवजी या ठिकाणी तुम्ही ॲलोवेरा जेलही यूज करू शकता की जे आपल्याकडे सहजासहजी अवेलेबल होतं. प्रायमर हे आपल्याला चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. प्रायमर नंतर मी या ठिकाणी घेतलेली आहे ती म्हणजे बीबी क्रीम. एकदम सिंपल आणि तुमच्याकडे घरी जे प्रोडक्ट असतील त्यावरती तुम्ही हा मेकअप करू शकता. बीबी क्रीम चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे. एकदम छोटे छोटे डॉट्स चेहऱ्यावरती लावून घ्यायचे आहेत. ते पण एकदम पातळ असे डॉट्स लावायचे आहेत, जास्त थिक लावायचे नाही. आणि ते मी ब्रशने ब्लेंडिंग करून घेत आहे. तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही ब्युटी ब्लेंडरने करू शकता. ब्युटी ब्लेंडर नसेल तर हाताने केलं तरीही चालतं. हातानेही या क्रीमचं ब्लेंडिंग एकदम छान असं होतं. हे ब्लेंडिंग करताना आपण कानांना विसरायचं नाहीये. गळ्याला पण आपण पूर्णपणे ते बीबी क्रीम लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपले मान आणि चेहरा वेगळा दिसत नाही. हे व्यवस्थित ब्लेंडिंग करून झाल्यानंतर मी या ठिकाणी कॉम्पॅक्ट पावडर यूज करणार आहे. तर मी या ठिकाणी फॉरएव्हर 52 ची कॉम्पॅक्ट पावडर घेतलेली आहे. ती व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे. पावडर लावताना शक्यतो तुम्ही टॅप टॅप या पद्धतीने लावायचे आहे. पावडरही आपण मानेला आणि कानाला लावून घ्यायची आहे. कानाला आणि मानेला अजिबातही विसरायचं नाही, नाहीतर चेहरा वेगळा आणि मान वेगळी दिसते. यानंतर मी लिपस्टिक अप्लाय करून घेत आहे. तुम्ही तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती लिपस्टिक घेऊ शकता. मी या ठिकाणी शुगरची लिपस्टिक घेतलेली आहे. लिपस्टिक अप्लाय करून झाल्यानंतर मी या ठिकाणी काजळ अप्लाय करत आहे. काजळ या ठिकाणी मी हुडा ब्युटीचं घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्याकडे जेही काजळ अवेलेबल असेल ते अप्लाय करू शकता. त्यानंतर मी या ठिकाणी आयलायनर घेतलेला आहे. या ठिकाणी मी स्टायलचं आयलायनर यूज करत आहे. आयलायनर नंतर मी या ठिकाणी मस्कारा यूज करत आहे. मस्कारा यूज केल्यानंतर या ठिकाणी आयब्रो डिफायनर करून आपण आपला मेकअप कंप्लीट करणार आहोत. हा मेकअप एकदम साधा, सिंपल पहा. तुम्ही चेहऱ्यावरती मेकअप केल्यासारखंही वाटत नाही. एकदम नॅचरल असा मेकअप वाटत आहे. मेकअप हे प्रोडक्ट तुम्ही स्टार्टिंग पासून मी जे प्रोडक्ट वापरले आहेत तेच प्रोडक्ट तुम्ही वापरले तर तुमचा मेकअप केकीही दिसणार नाही. त्यानंतर असा फुटल्यासारखाही दिसणार नाही चेहऱ्यावरती. कोणताही प्रोडक्ट असो प्रमाणातच लावायचा. ब्लेंड करताना व्यवस्थित ब्लेंड करायचं. आणि पहा, हा मेकअप असा लुक, फायनल लुक आहे. हा मेकअप कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. एकदम झटपट असा 5 मिनिटात तयार केलेला मेकअप आहे. अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.